हॅलो, जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा. हीच आई तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता आपण आणल्यात ह्या कैऱ्या. तर आता ह्या कैऱ्या ह्या आपण सोलायच्या. धुतल्या, आता धुवून घेतल्या, पुसून घेऊया आणि सोलून काढल्यावर आता ह्याचे काप करून आपण याचं गोड लोणचं बनवूया. काय तोंडाला पाणी सुटला. आता आपण गोड लोणचं बनवूया. आता बघू पुढील प्रोसेस कशी करायची ते. ओके. आहेत 1 किलो कैऱ्या. त्याचं आपण आता गोड लोणचं बनवूया. आता हे सोलून ठेवतोय आपण. हे आता सोलतोय आणि सोलून याचे काप बनवायचे आणि गोड लोणचं बनवूया. गोड आज त्या दिवशी बनवलं आपण, किसून बनवलं ना. आता याच्या फोडी करून आपण बनवायचं आहे. ओके. तर यासाठी काय लागणार आहे आपल्याला? कैरी, गूळ आणि थोडंसं फोडणी द्यायला, समजा आपण मिरची टाकली होती, लवंग आणि वेलची असं टाकायचं आहे. आणि मग हे आता आपण मस्त गोड गोड छान असं लोणचं बनवूया. ओके, चला तर मग. जे अंबे, आता आपण याचं गोड लोणचं बनवणार आहोत. तर कसं बनवायचं? एक डाव. आता आपण याचं मस्त आंब्याचं आपण त्याशी किसून केलेलं ना. आता आपण याच्या फोडी करायच्या. ह्या फोडीची आठवण तुम्हाला त्याशी सांगितली ना. आम्ही मस्त असं ना मग लोणचं खायचो असं मस्त आजीचं. आजीने शिकवलेलं. आता कैरी आम्ही वाया जाऊन देणार नाहीये. आम्ही ही कैरी आता काही कामाची नाही ना. पण कैरी काय करणार आहे आम्ही? आपण भाजीमध्ये टाकणार आहे आणि ती पण यूज करणार आहे. असं आता कापून घेऊ आपण. चल. आता फोडी करून झाल्यात. आपण आता गोड लोणचं बनवणार आहे. मस्त मस्त. कसं हे बघा गोड लोणचं. आठवला का खेळ तुम्हाला? आपण असं खेळायचो ना, की नाही? असं खेळत आपण गोड लोणचं बनवूया. गुळ परत, आता बघा किती काम केलं. मग गुळ परत किसत बसा. त्यापेक्षा कैरीचं पाणी त्यामध्ये जाईल आणि गुळ बरोबर बारीक होऊन जाईल मोकळा. कशाला वाया घालवायची एनर्जी, नाही का? व सख्यांनो, कळलं नाही की नाही? मग म्हणून मग मी काय केलं, तो गुळाचे तुकडे किसण्यापेक्षा गुळाचे तुकडे टाकले. आता ते बरोबर त्यामध्ये सोकून जातील ना. मज्जा की नाही? मग ना आपण त्या दिवशी टाकलं ना तसंच लवंग आणि वेलची टाकूया आणि ह्या 2 मिरच्या टाकूया. आणि ना एक गोड तर बनवलं आहे ना आपण. एक गंमत करणार आहे, ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे. हा काय गोळ आहे बघा, पागळला ना. मग उगीच कष्ट करत बसायचं काम होतं खूप आज भरपूर. म्हणून मग ते किसत बसलो नाही. कैऱ्या सोलत होती ना, मग तिला पण म्हटलं जाऊ दे ना, तो आता होईल याच्यामध्ये, पागळेल. आणि आता ह्या शिजून घ्यायच्या छान. याला पाणी सुटलं आहे ना, त्या शिजून घ्यायच्या. झालं आपलं गोड लोणचं तयार. थोडंसं मीठ टाकूया बस. आता पाक होईल. ओके. आणि हे शिजत आहेत. या लाल मिरच्या पण आपल्या आणि ते पण. आता हे असं झालं. मग बघा बरं, गुळ किसून टाकला असता तर मेहनत एवढी, त्यापेक्षा असं टाकला. आणि आताचा गुळ बघा असा आहे. मगाशी पाणी होतं की नाही, आता हे बघा असं आहे, घट्ट झालं. आता आपण थोड्या वेळाने काढून टाकू. पण ना त्याच्या आधी ना आपण थोडासा याच्यामध्ये मसाला टाकू. हा एव्हरेस्टचा मसाला आणलाय ना, तो जरा टाकू आपण. जरा असं ना वेगळी चव लागेल असं. जरा मास्ता मुली माझ्या खातात, जराचं तिखट खातात, नाही का गं? मुलींचं काय प्रॉब्लेम नाही. आता बघा हे बऱ्यापैकी झालं आहे. आता हे काढून घेते मी. ठीक आहे. आता हे बंद करू आपण. हे बघा आता हे आपोआप पाकासारखं होतं आहे बघ. मग अशी नुसतं पाणी होतं ना. हे बघ पाक. असं हे आपलं गोड आंबा त्या दिवशी किसून बनवला होता गोड आंबा. आता ही किसून न करता फोडी करून आपण हे गोड लोणचं बनवलं. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्की बनवा. माझ्या आजीची बघा रेसिपी आहे ही. आजी बनवायची तेव्हा आम्ही बघायचो नाही तिच्याकडे, पण ती सांगायची ना तशी आता बनवली. तेव्हा असं वाटायचं आजी आहे ना, आजी बनवते. पण आता आठवण येते. तर बघा ही रेसिपी तुम्हाला आवडते का?
आणि आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोणचं आता हे याच्यात भरून घेतोय आपण. मस्त झालंय ना. असं मस्त छान झालं आपलं हे गोड लोणचं. हे बघा. असं छान एका बरणीमध्ये भरून ठेवलं. आता झालं. आता हे वर्षभर टिकेल.